वर ब्राह्मण समाजाने आक्षेप घेतलेला आहे, तो चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी थांबवण्याचा चर्चा सुरू आहे, काय म्हणाले यावर? बघा, चित्रपटामध्ये अनेक कलावंत डायरेक्टर हे ब्राह्मण समाजाचेच आहेत. जो इतिहास घडलेला आहे तो इतिहास सत्यशोधक चित्रपटामध्ये पण दाखवला गेला, तो आता फुले चित्रपटामध्ये पण येतोय. आणि आक्षेप घेण्याचं कारण एकच व्यक्ती आक्षेप घेतोय, ब्राह्मण महासंघाच्या नावाने पुण्यामधला. बाकी जे काही वैचारिक लोक आहेत त्यांनी फारसा आक्षेप घेतलेला नाही. आणि एक मान्य करतो की सर्वांचंच योगदान महात्मा फुलेंच्या चळवळीमध्ये पण राहिलेलं आहे. त्यामुळे कोणीतरी असा वाटत असेल की हा चित्रपट फार बदनामीकारक आहे तर त्यांनी दुसरा चित्रपट काढावा. पण महात्मा फुलेंचा चित्रपट येत असेल तर स्वागत केलं पाहिजे ना. उगाच कुठला तरी ट्रेलर पाहायचा आणि आपल्या अकलेचे दिवाळे पाजळायचे, हे बंद करा. महात्मा फुलेंचं जीवनचरित्रच एकंदरीत जो संघर्ष आहे तो एकदा वाचा. प्राध्यापक हरी नरके सरांनी मी पाहिलेले महात्मा ज्योतिराव फुले हे जे संपादित केलेलं पुस्तक आहे ते मला असं वाटते अशा लोकांना दिलं पाहिजे, जेणेकरून ते अशा गोष्टीला विरोध करणार नाहीत. काहीतरी विरोधासाठी विरोध करायचा आणि फालतूच आपली अक्कल पाजळायची हे धंदे आता बंद झाले पाहिजे. देशाला प्रगतीकडे नेण्याचं युग सुरू झालेलं आहे. कोणीतरी बावळट उठतो आणि चित्रपटाला विरोध करतो म्हणून चित्रपट काही बंद पडत नाही. आम्ही सर्व फुले चित्रपटाच्या बाजूला आहोत. महात्मा फुलेंची जयंती आहे आणि उदयन महाराजांचं एक वक्तव्य आलेलं आहे की थोरले प्रतापसिंह महाराज यांनी जी आहे ती पहिली शाळा मुलींची सुरू केली होती आणि महात्मा फुलेंनी आयुष्यभर कष्ट करून तो पैसा समाजसेवेसाठी वापरला. महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी मुलींची शाळा 1 जानेवारी 1848 रोजी पुणेच्या भिडेवाड्यामध्ये काढली आणि पहिल्या 6 मुली त्या ठिकाणी शिकल्या. हा आत्तापर्यंत मी वाचलेला इतिहास आहे. आता उदयन महाराज साहेबांनी जर सांगितलं असेल तर साताऱ्यामध्ये प्रतापसिंग महाराजांनी बोर्डिंग स्कूल स्थापन केले, साताऱ्यामध्ये शिक्षणाची गंगा पण आणली आणि स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसुद्धा इयत्ता चौथी प्रतापसिंग महाराजांच्या शाळेमध्ये शिकले. पण दोन्हीकडचा जर तुम्ही इतिहास वाचला तर खरं स्त्री शिक्षणाचे जनक आपण त्यांना म्हणतो. आज आपण त्यांची 198वी जयंती साजरी करतो आहोत. एक गोष्ट निर्विवाद सत्य आहे की या देशात स्त्री शिक्षणाची गंगा आणि शिक्षणाचे प्रणेते हे महात्मा ज्योतिराव फुलेच ठरतात. नुसतेच ते तेवढे ठरत नाहीत तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोधसुद्धा महात्मा ज्योतिराव फुलेंनीच घेतला. त्यामुळे हा इतिहास महाराज साहेब आता कोण्या अनुषंगानं बोलले मला माहीत नाही, पण इतिहास मात्र हाच आहे. पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा ही महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी सुरू केली होती. हा इतिहास बदलता येत नाही. त्या कुत्र्याच्या संदर्भात आपणही मांडली होती, संभाजीराजेंनी ती भूमिका मांडली होती, त्यांना आपण समर्थन दिलं होतं. आज खुद्द उदयन महाराजांनी सुद्धा तीच भूमिका मांडली की वाघ्या कुत्र्याची समाधी जी आहे ती हटवा म्हणून. वाघ्या कुत्रा हे इतिहासातील काल्पनिक पात्र आहे. वाघ्या कुत्रा अस्तित्वात असल्याची कुठलीही नोंद इतिहासाच्या संदर्भ साधनामध्ये नाही. इतकंच काय, मीर मोहम्मदनी जो चित्र शिवरायांचं रेखाटलं त्यातही कुठं कुत्रा आढळत नाही. इंदोरच्या तुकोजीराव होळकर महाराज साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराकरता त्यांनी मदत केली होती आणि हे स्वतः होळकरांचे वंशज यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितली. परत तिथं वाद येतोय, हा वाद म्हणता येणार नाही. इतिहासातले वाद संपुष्टात आले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला अनैतिहासिक वाघ्या कुत्रा रंगून जर कोणी उभा केला असेल तर तो वाघ्या कुत्रा इतिहासात नाहीच आहे. एक संशोधन समिती नेमा, इतिहास संशोधक काय म्हणतात ते ठरवा आणि राज्य सरकारने ॲक्शन घेऊन टाका. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती उदयनराजे आणि होळकरांचे वंशज भूषणसिंग राजे होळकर या तिघांच्या मताचं मी समर्थन करतो. प्रोफेसर नाईकांनी की त्यांच्या खात्याच्या ज्या फाईल आहेत ते अधिकारी मंत्र्यांपर्यंत म्हणजे अजितदादांपर्यंत पोहोचू देत नाही, त्यामुळे विलंब होतोय आणि सरकारची बदनामी होते. मग जे अधिकारी असे वागत असतील त्यांनी सरळ सरळ जाऊन अजितदादांकडे त्याबाबत तक्रार करावी. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, काल त्यांच्या घरी कौटुंबिक सोहळा असताना सुद्धा जो आता एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न होता, जो 44% वेतन देणं बाकी होतं, आम्ही स्वतः संपर्क करून बोललो. त्यावेळेस त्यांनी इतक्या व्यस्ततेतूनही सांगितलं की मंगळवारपर्यंत सर्वांचे पगार पूर्ण होतील. आता कोणचे अधिकारी त्यांच्यापर्यंत फाईल पाठवत नाहीत हे सरनाईक साहेबांनी सांगावं आणि मीडियासमोर जाऊन बाईट दिल्यापेक्षा एकदा अर्थमंत्र्यांशी चर्चा करावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एस टी कामगारांच्या पाठीशी आणि त्यांच्या न्याय हक्काच्या बाजूने राहिलेला आहे. त्यामुळे अजितदादा हे त्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याकरता तत्पर आहेत. पण अशा प्रकारे मीडियासमोर जाऊन उगाच काहीतरी बोलून महायुतीमध्ये कसं वितुष्ट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न कृपा करून करू नका. महायुती भक्कम आहे, ती भक्कम राहिली पाहिजे ही सर्वांची इच्छा आहे. मात्र या प्रकरणात एक गोष्ट लक्षात येते की त्यांनी अजितदादांशी वार्तालाप करण्याऐवजी थेट जाऊन मीडियासमोरच बोलले आणि असं वाटतं
की काहीतरी खापर फोडण्याचं काम त्यांनी केलं. पण अर्थमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आणि मंगळवारी सर्व एसटी कर्मचाऱ्यांचे त्या ठिकाणी पगार होणार. आमदार साहेब, कुठंतरी अजितदादांना या संपूर्ण प्रक्रियेमध्ये किंवा या गोष्टीमध्ये व्हिलन दाखवण्याचा प्रयत्न काही लोकांकडून, तुमच्याच काही मित्रपक्षांकडून होतो का? बघा, आता माझ्या हातात एक बातमी आहे. अजित पवारांकडून ॲक्शन घेतली जात नसल्याचं दिसताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वित्त विभाग सचिवांशी चर्चा. आता कोण पेरतं हे बातम्या, कोण आहेत हे पेड लोक, असे काहीतरी चॅनलवर बातम्या पेरायच्या आणि महायुतीच्या एका पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याकरता अशा कुरघोड्या करायच्या. हे काही आम्ही राष्ट्रवादी खपून घेणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावं. आणि सचिवांशी चर्चा शिंदेसाहेबांनी केली असेल, तशी सचिवांची चर्चा अर्थमंत्र्यांनी केली असेल. शेवटी हा प्रश्न फायनान्सपर्यंतच येतो आणि आम्ही सकारात्मक आहो ना. पण आमच्या नेतृत्वावर अशा प्रकारे पेड बातम्या चालवून बदनामी करण्याचं जर कटकारस्थान कोणी रचत असेल तर त्या ईट का जवाब फिर पत्थर से देंगे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.